रामकृष्ण हरी कीर्तन पंचपदी शृंखलेतील आजच्या भागामध्ये सुंदर ते ध्यान या अभंगाची चाल कशी म्हणायची त्याचा अभ्यास आपण करूया। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर जी पंचपदी करायची त्याची सुरुवात रामकृष्ण हरी भजनाने करायची आणि वारकरी पद्धतीनं अतिशय विलंबित पद्धतीने त्या रामकृष्ण हरीला सुरुवात करून पुढे द्रुत त्या रामकृष्ण हरीला करत जायचं आणि त्यानंतर घ्यायचा तो सुंदर ते ध्यान अभंग। आपल्याकडे भजनाचे 2-3 प्रकार आहे। एकटाच गायक जेव्हा स्वतंत्र भजन करतो तेव्हा रागाचा विस्तार करण्यासाठी, अभंगाचा विस्तार करण्यासाठी त्याच्यामध्ये आलाप ताना त्याची जी तयारी असेल ती तयारी दाखवण्यासाठी तो स्वतंत्र असतो। त्यानंतर एक सामुदायिक भजन असतं, त्याच्यामध्ये अनेक जण मिळून भजन करतात। त्यामध्ये मात्र एकानेच खूप जास्त विस्तार करून जमत नाही। एकच गायक एकच भजन म्हणणारा खूप वेळापर्यंत एकच अभंग म्हणत जर गेला तर बाकीचे जे भजन करणारे ते उठून जाण्याची शक्यता असते। मग ते म्हणतात तूच म्हण, आमच्या वाट्यालाच येत नाही तर मग कशाला आम्ही भजन म्हणायचं। म्हणून सामुदायिक भजनामध्ये सगळ्यांच्या भजनाला सगळ्यांच्या वाट्याला भजन येईल, अभंग येईल अशा प्रकारचं तो अभंग अशा प्रकारचं भजन करायचं असतं। आता आपण जो प्रकार समजून घेतोय तो प्रकार आहे की कीर्तनातील पंचपदी। आता ही पंचपदी करायची आहे कीर्तनकार येण्याच्या अगोदर। कीर्तनकार आपला फेटा बांधतोय आणि तो येण्याच्या अगोदर आपल्याला मंगलाचरण म्हणून ही पंचपदी करायची आहे। आता इथं तर अजूनच घाई आहे, कारण प्रामुख्याने कीर्तन करायचं आहे आणि त्यामुळे खूप जास्त विस्तार आपण जर करत बसलो, सुंदर ते ध्यान याच्यामध्येच आलाप ताना आणि खूप विस्ताराने आपण जर गात बसलो तर तो फेटा बांधून तिथंच थातखळत बसेल, कधी संपतं बाबा याचं। म्हणून अति विस्तार करून जमत नाही। समय सूचकतेनं आता किती विस्तार करावा आणि किती लवकर म्हणावं याचं ज्ञान ज्याला आहे तोच ही पंचपदी खूप चांगली करू शकतो। म्हणून सुंदर ते ध्यान, आता ही जी चाल आहे ही चाल अतिशय सरळ अशी घ्यायची, याला ओभाट्या भजनाची चाल म्हणायची। ओभाट्या म्हणजे तरी काय, आपण असं म्हणतो की मी उभ्या गेलो आणि उभ्या आलो, हा समाजातील वाक्प्रचार आहे, रोजच्या व्यवहारातला वाक्प्रचार आहे। उभ्या गेलो म्हणजे लगेच गेलो आणि लगेच आलो। त्याप्रमाणे सुंदर ते ध्यान ही जी चाल आहे ही उभाट्या घ्यायची म्हणजे कशी, तर अगदी 2 मिनिटामध्ये संपेल अशा प्रकारे हे वारकरी चाल घ्यायला पाहिजे। खरं तर असं आहे, वारकरी चाल म्हणा की संगीत चाल म्हणा, आपली जी तयारी आहे ती त्याच्यामध्ये दिसते। म्हणून आता हा जो अभंग आहे तो कसा म्हणायचा आपण बघूया आणि त्यानंतर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख हा अभंग म्हणत असताना म्हणजे हे चरण म्हणत असताना वेळ असेल तर मग नंतर आपण विस्तार करू शकतो। परंतु सुंदर ते ध्यान ही जी चाल आहे ही सहसा वारकरी आणि ओभाट्या आणि जलद असावी। आता आपण समजून घेऊया की सुंदर ते ध्यान ही चाल कशी म्हणावी। याची उठावण अर्थात सुरुवात 7व्या मात्र्यापासून आहे आणि अंतरा हा 1ल्या मात्र्यापासून आहे। समजून घेऊया आपण एकदा पहिल्यांदा। टाळा आपण पाहिला होता पाठीमागे की वारकरी संप्रदायामध्ये जो धुमाळी ताल आहे की जो 8 मात्र्याचा आहे, तो जर आपण विलंबित रूपाने जर वाजवला तर त्यालाच ठाई असं म्हणतात। मध्यम लयमध्ये वाजवलं तर ती मध्य लय होत आहे आणि जलद वाजवलं की तोच जलद धुमाळी जलद भजन अशा प्रकारे होतं। परत एकदा अभ्यास म्हणून आपण टाळाची जी विलंबित गती आहे ती विलंबित गती बघूया। 1 2 3 4 5 6 7 8 आता ही याची विलंबित गती झाली। आता याच गतीला आपण द्रुत करूया म्हणजे ते जलद भजन होतं। 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 आता सुंदर ते ध्यान आपल्याला जे म्हणायचं ते आता द्रुत गतीमध्ये म्हणजे जलद गतीमध्ये म्हणायचं आहे। आता एक कडव आपण समजून घेऊया। द्या स्वर द्या।
मांड रागाचं थोडस अंग आहे आणि हे वारकरी चाल आहे, प्रसिद्ध आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूनी कर्कटावरी ठेवूनी. तालामध्ये कसं होईल बघा. 1 2 3 4 5 6. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूनी कर्कटा ठेवूनी. ही उठावन झाली आहे. आता अंतरा जो पकडायचा आपल्याला मधला तो पहिल्या मात्रातून. 1 2 3 4 5 6 7 8. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडली जे आहे ते पहिल्या मुखड्याप्रमाणेच म्हणायचं. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. आता हीच चाल आपण निरंतर पूर्ण अशुसोबत म्हणूया. तयार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूनी कर्कटावरी ठेवूनी कर्कटावरी ठेवूनी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूनी कर्कटावरी ठेवूनी. तुळसी हार गळा कासे पितांबर. 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 आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान.
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिक स्तुभमणी विराजित कंठिक स्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे वा. पीतांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान. अतिशय सुंदर अशी ही वारकरी चाल आहे. परंपरेनं वर्षानुवर्ष हे म्हणत जरी आले असले तरी त्यातला गोडवा अबाधित आहे. पुढच्या भागामध्ये आपण तुका म्हणे माझे हेची सर्व सुख थोडंसं विलंबित अंगाने आणि थोडंसं क्लासिकल पद्धतीने समजून घेऊया. आजच्या पुरतं एवढंच. रामकृष्ण हरी.